नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल ग्लोबल ऑनलाईन नीट मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आज आपण मिशन नीट 2027च्या अंडर आपण कम्प्लीट सिलेबस डिस्कस करणार आहोत. सिलेबस, सब्जेक्ट वाईज टॉपिक्स आणि चॅप्टर्स आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपली नवीन बॅच जी आहे ही 1 ऑगस्ट 2026 ला लॉन्च करत आहोत आणि ह्या बॅचच्या अंडर डेली बेसिसवरती आपले फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत. जर हे लेक्चर आपलं मिस झालं तर रेकॉर्डेड लेक्चरची प्रोव्हिजन्स आपल्याकडे आहे. 25+ टेस्ट सिरीज आणि 2000+ MCQs क्वेश्चन बँक आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. आपण नीटच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सीईटी, पीसीबी, पीसीएम, नर्सिंग सीईटी आणि जेईई ह्या एक्झामचं सुद्धा प्रिपरेशन करत असतो. मित्रांनो, या कोर्सची फीस मात्र 4999 इतकी असणार आहे आणि ह्या कोर्सला जॉईन करण्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करू शकता आणि ह्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज आपण नीट 2027चा सिलेबस बघूया. कम्प्लीट सब्जेक्ट वाईज टॉपिक्स कसे आहेत आणि चॅप्टर्स कसे आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया. तर मित्रांनो, आपण नीट ओरिएंटेड जो सिलेबस आहे हा फर्स्ट ऑफ ऑल क्लास 11 आणि क्लास 12 ह्या दोन्हीच्या करिक्युलम वरती अवलंबून आहे. ओके, मोस्टली NCERT वर हा डिपेंडंट असतो. तर एक्झाम पॅटर्न आपला असा आहे की टोटल क्वेश्चन्स आपल्याला 200 इतके असतात. पैकी आपल्याला 180 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात. टोटल मार्क्स 180 क्वेश्चन्स आहेत आणि याचे टोटल मार्क्स किती आहेत? 720 इतके आहेत. ओके, जर सब्जेक्ट वाईज जर मला डिस्कस करायचं झालं तर फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स, केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स आणि बायोलॉजी 100 क्वेश्चन्स आपल्याला असतात. पैकी आपल्याला अटेम्प्ट किती करायचे आहेत? फिजिक्सचे 45, केमिस्ट्री 45 आणि बायोलॉजीचे 90 क्वेश्चन्स. सो टोटली किती झाले? 45, 45 and 90. It is 180 you have to attempt. And for that you have how many marks? 720 marks. ठीक आहे. हे जी काही एक्झाम आहे, नीट एक्झाम ही MCQ बेस्ड आहे, कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे आणि 4 ऑप्शन्स आपल्याला असतात आणि सिंगल ऑप्शन तुम्हाला करेक्ट चूज करायचा असतो. ठीक आहे. आणि मार्किंग याची कशा प्रकारे आहे? इच क्वेश्चन विल बी हॅव्हिंग 4 मार्क्स. फॉर द करेक्ट आन्सर विल गेट 4 मार्क. ओके, आणि जर आपला आन्सर रॉंग असेल तर आपले -1 मार्क या ठिकाणी काय होतात? डिडक्ट होतात. म्हणजे 25% मार्क डिडक्ट होतात जर आपला आन्सर रॉंग असेल तर. ठीक आहे. आता या एक्झामसाठी ड्युरेशन किती आहे? 3 hours 20 minutes इतकं ड्युरेशन आहे. इतका वेळ तुम्हाला दिला जातो. आणि स्प्लिट अप जर बायोलॉजी बद्दल सांगायचं झालं तर कसं आहे? फॉर बॉटनी देर इज 50% अँड फॉर झुऑलॉजी देर इज 50% क्वेश्चन्स विल बी देअर. ओके, नाउ टॉकिंग अबाउट बायोलॉजी. फर्स्ट ऑफ ऑल, बायोलॉजी हा एक मेजर पेपर आहे मी म्हणेल, कारण की 50% मार्क हे इथून आहेत. बरोबर आहे. नियर अबाउट 720 पैकी 360 मार्क्स हे इथून आहेत. आणि मी तुम्हाला आत्ताच बोलले त्याप्रमाणे सिलेबस कसा स्प्लिट झाला आहे. बॉटनीमध्ये हाफ आणि झुऑलॉजीमध्ये हाफ असा तो सिलेबस स्प्लिट अप झालेला आहे. आता आपण क्लास वाईज डिस्कस करूयात. क्लास 11 मध्ये कसं आणि क्लास 12 मध्ये कसं. ठीक आहे. आता क्लास 11 मध्ये जर मला बोलायचं झालं तर यू आर हॅव्हिंग दीज युनिट्स लाईक डायव्हर्सिटी, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, सेल बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी अँड ह्युमन फिजिओलॉजी. ओके, आणि ह्याच्या अंडर टॉपिक कसे आहेत? लिव्हिंग वर्ल्ड, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम. बरोबर आहे. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, ॲनाटॉमी, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ॲनिमल्स, हे तुमचे सब टॉपिक्स आहेत किंवा चॅप्टर्स आहेत असं आपण म्हणूयात. आणि सेल बायोलॉजीच्या अंडर कुठले टॉपिक्स आहेत? 3 टॉपिक्स. सेल द युनिट ऑफ लाईफ, बायोमॉलिक्युल, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन असे. आणि प्लांट फिजिओलॉजीच्या अंडर काय काय येतं? ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, मिनरल न्यूट्रिशन, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे सगळं येतं. व्हॉट अबाउट ह्युमन फिजिओलॉजी? लाईक ऑल द सिस्टम्स आय कॅन से. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी, लोकोमोशन, नर्वस सिस्टीम, केमिकल कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या सिस्टम्स याच्या अंडर येतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर सिलेबस ऑफ क्लास 11 बायोलॉजी. ओके, आणि आता वेटेज जर आपण बघायला गेलं तर वेटेज मोस्टली कशाला आहे? लाईक सेल बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी आणि ह्युमन फिजिओलॉजी ह्या तिन्ही युनिटसाठी 10% वेटेज आहे आणि ह्युमन फिजिओलॉजीसाठी 12 आहे. अँड डायव्हर्सिटीसाठी 8 आणि स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनसाठी 5% वेट आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथे लाईक दे आर हॅव्हिंग हाय अँड दिस सेकंड इज हॅव्हिंग मीडियम प्रायोरिटी. ओके, नाउ क्लास 12 बद्दल बोलूयात. क्लास 12 मध्ये रिप्रोडक्शन, ओके, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर, बायोटेक्नॉलॉजी आणि इकॉलॉजी असे आपले युनिट्स आहेत. ठीक आहे, आणि चॅप्टर्स तुम्हाला माहिती आहे. सो रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम, सेक्सुअल रिप्रोडक्शन, फ्लॉवरिंग प्लांट्स, ह्युमन रिप्रोडक्शन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ,
ओके. जेनेटिक्सच्या अंडर इनहेरिटन्स, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, इव्होल्युशन हे चॅप्टर्स येतात. त्यानंतर बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअरमध्ये काय येतं? ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, राईट, म्हणजे इम्युनॉलॉजी आय कॅन से. देन मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. देन बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर लाईक प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस आणि ॲप्लिकेशन असा एक सेपरेट टॉपिक आहे. आणि इकॉलॉजी अंडर ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टीम आणि शेवटी बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंटल इश्यू असे आपले चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. आता वेटेज कसं आहे इथे ते जास्त महत्वाचं आहे. आता जेनेटिक्स आणि इव्होल्युशनला तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त वेटेज आहे. त्यानंतर कशाला आहे? इकॉलॉजीला आहे, त्यानंतर रिप्रोडक्शनला आहे आणि मग शेवटी बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर आणि बायोटेक्नॉलॉजी ह्या चॅप्टर्सला मिनिमम किंवा मीडियम वेटेज आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली यू कॅन प्रिपेअर फॉर दॅट. ठीक आहे. आता हे झालं बायोलॉजीचं. ही झाली बायोलॉजीची प्रायोरिटी ऑर्डर, जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे. जेनेटिक्स अँड इव्होल्युशन, देन इकॉलॉजी, देन ह्युमन फिजिओलॉजी, देन रिप्रोडक्शन अँड सेल बायोलॉजी, इट्सेट्रा इट्सेट्रा. ओके. सो हे जे इथे 6 युनिट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत हे नियर अबाउट 77% वेटेज कॅरी करतात, कव्हर करतात. ठीक आहे. हे झालं बायोलॉजीबद्दल. आता फिजिक्समध्ये जे वेटेज आहे हे किती आहे? नियर अबाउट 25% वेटेज, म्हणजे 180 मार्क्स इथे आहे. आणि मोस्टली फिजिक्समध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात आणि ऑफकोर्स न्यूमेरिकल प्रॉब्लेम सुद्धा इथे असतात जे तुम्हाला निग्लेक्ट करून चालणार नाही. ओके. त्यानंतर क्लास 11 फिजिक्समध्ये काय काय युनिट्स येतात? मेकॅनिक्स, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, थर्मोडायनामिक्स, ऑसिलेशन्स अँड वेव्स हे युनिट येतात. आणि चॅप्टर्स कुठले आहेत? कायनेमॅटिक्स. ओके. देन देर इज लॉ ऑफ मोशन, वर्क, एनर्जी, पॉवर, इट्सेट्रा. Then mechanical properties of solids, fluids. Okay. Then thermodynamics under like thermal properties, kinetic theory, then oscillations असे हे आपले चॅप्टर्स आहेत. आणि वेटेज जर मला सांगायचं झालं सो फर्स्ट ऑफ ऑल मेकॅनिक्स विल बी हॅव्हिंग हाय वेटेज, देन इट कम्स द थर्मोडायनामिक्स, देन प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि ऑसिलेशन असं ते आपलं वेटेज आहे. व्हॉट अबाउट क्लास 12 फिजिक्स? ओके. इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स, मॉडर्न फिजिक्स आणि EM वेव्स आणि सेमीकंडक्टर्स. आता यांच्यामध्ये सगळ्यात पहिले इलेक्ट्रोडायनामिक्स, देन देअर कम्स ऑप्टिक्स, मॉडर्न फिजिक्स आणि EM वेव्स. ओके. अशा प्रकारे आपलं वेटेज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता केमिस्ट्री बद्दल बोलूया. ओके. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे 25% आपला पेपर जो आहे हा केमिस्ट्री ओरिएंटेड आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं सबडिव्हिजन सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याला मी इझिएस्ट सेक्शन म्हणू शकते स्कोअर करण्यासाठी, बिकॉज डिरेक्टली NCERT मधून स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स येतात. इफ यू आर हॅव्हिंग अ गुड रीडिंग, इफ यू आर हॅव्हिंग गुड मेमरी बेस्ड थिंग्स इन युअर माइंड. ठीक आहे. कन्सेप्च्युअल आहे, मेमरी बेस्ड आहे, असे इथे क्वेश्चन्स असे डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड येतात आणि म्हणून मी याला इझी म्हणते. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर हे चॅप्टर्स मी तुम्हाला इथे डिस्कस केलेले आहेत. ओके. इथे पुट केलेले आहेत मी. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, बॉन्डिंग, states of matter, thermodynamics, equilibrium, redox reactions, solutions, electrochemistry, then chemical kinetics and surface chemistry. ठीक आहे. आणि वेटेज सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. ओके. अकॉर्डिंगली सगळ्यात जास्त जर वेटेज आहे ते कुणाला आहे? केमिकल बॉन्डिंग, मॉलिक्युलर स्ट्रक्चरला आणि इक्विलिब्रियम ह्या टॉपिकला आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर अल्कोहॉल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड ह्यांना हाय वेटेज. Then there comes basic principles, hydrocarbons, haloalkanes, amines आणि त्या खालोखाल बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स आणि केमिस्ट्री निवडलेलं आहे. असं ते वेटेज डिस्ट्रीब्यूट आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आता याच्यामध्ये हाय वेटेज कुणाला आहे? P ब्लॉक एलिमेंट्सला आहे. ओके. दॅट इज ग्रुप 15 to 18. Then there comes 13 to 14. Then there comes DNF elements, coordination compounds, classification of elements, देन S ब्लॉक एलिमेंट्स आणि सगळ्यात शेवटी हायड्रोजन. ओके विद्यार्थी मित्रांनो. सो अशा प्रकारे आपण आज केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स या सगळ्यांचा सिलेबस काय असू शकतो, वेटेज कशा प्रकारे आहे हे डिस्कस केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.